स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। कारवेत झाला गावाच्या हिताचा निर्णय। विटा तहसीलदारांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा। सरपंच बाळासाहेब जाधव व युवा नेते रोशन जाधव यांचा पुढाकार। तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूरमध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर। लग्न समारंभ, साखरपुडा, बारशे, वाढदिवस, डोहाळे जेवण, मीटिंग, सेमिनार, भव्य हॉल, लॉन, गार्डन, निसर्गरम्य परिसर, भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण। आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर। संपर्क ऋषिकेश गायकवाड 9730301300। खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कारवे यांच्या वतीनं सुरेश भास्कर जाधव यांच्या विरोधात गेले 3 वर्ष केस चालू होती। सदर केस अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून निकाल असा आला की तहसीलदार यांनी फेर चौकशी करून आदेश पारित करावा। ही चौकशी करण्यासाठी विट्याचे तहसीलदार योगेश टोनपे हे आले असताना त्यांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सुरेश जाधव यांना समजून सांगून आपण तडजोड करून यातून मार्ग काढू असं सांगितल्यानंतर आम्ही दोन्ही बाजूच्या लोकांनी आणि तहसीलदार साहेबांनी एकत्र बसून मार्ग काढला। एकूण 30 गुंठे मधील 14 गुंठे जागा ही शाळा आणि हॉस्पिटल यांच्याकडे राहील। मूळ मालक यांना राहिलेली जागा अशी तडजोड करण्यात आली। त्यामुळे गेल्या 3 वर्षापासूनचा प्रश्न निकाली निघाला असून गावाच्या हिताचा निर्णय झालाय। यात सरपंच बाळासाहेब जाधव आणि युवा नेते रोशन जाधव, उपसरपंच राहुल जाधव, माजी उपसरपंच शिवाजी मदने, युवा नेते वैभव जाधव, युवा नेते पंकज जाधव आणि तंटामुक्ती अध्यक्ष सुदर्शन जाधव या सर्वांनी तसेच मूळ मालक सुरेश जाधव यांनी हा सर्वांनी निर्णय मान्य केला। यामध्ये ज्यांची जमीन आहे त्यांच्या आजोबा यांचा फोटो शाळेमध्ये लावायचा असा निर्णय झाला। या शाळेला अजून दुसऱ्या एक जुन्या भाट कुटुंबातील 752 नंबर हा गट शिवराम भाट यांनी 5 गुंठे दान केला होता। त्यामुळे दोघांचे पण फोटो शाळेत लावायचे असा ग्रामपंचायत वतीने निर्णय घेण्यात आला। तसेच शाळा आणि हॉस्पिटल सोडून गावाच्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या आडासाठी 10 फूट रस्ता ठेवायचं ठरलं आणि राहिलेली जमीन ही मूळ मालक सुरेश जाधव यांच्या मालकीचे 16 गुंठे जमीन राहील असं ठरलं। गावाच्या शाळेसाठी जवळजवळ 2,25,00,000 रुपये निधी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मंजूर केला होता। तो आपल्या वादात परत जाऊ नये यासाठी दोन्ही बाजूने विचार करून हा निर्णय घेतला। त्यात वकील विजय सुदाम जाधव आणि वकील हेमंत जाधव यांचं सहकार्य लाभलं। 13.63 गुंठे जागापैकी 5 गुंठे अगोदरच मूळ मालक यशवंत दाजी जाधव यांनी शाळेला बक्षीसपत्र दिलं। राहिलेली 8 गुंठे जागा त्यांचे वारसदार सुरेश जाधव वगैरे यांनी त्यांच्या आजोबांचं नाव शाळेच्या एका विभागाला द्यावं व आजोबांचा फोटो शाळेच्या कार्यालयात लावावा। त्या बदल्यात ही जागा स्वखुशीने देण्याचं तडजोड कबूल केलं। उर्वरित सर्व जागा मूळ मालक यांचे वारस सुरेश जाधव वगैरे यांच्या नावे करण्याचं तडजोड नाम्यात ठरलं। गावच्या आडासाठी 10 फुटाची वाट देण्याचं कबूल केलं। त्यांच्या आजोबांनी शाळेसाठी दान केलेली जागा, त्याचप्रमाणे सुरेश जाधव वगैरे यांनी सुद्धा त्यांच्या मिळकतीत जागा गावासाठी, शाळेसाठी, दवाखान्यासाठी दान केली। त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले। युवा नेते रोशन जाधव व सरपंच बाळासाहेब जाधव यांनी पुढाकार घेऊन गावच्या हिताचा निर्णय घेतल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।